श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. जुन्या कपड्यांपासून आज आपण गोधडी शिवणार आहोत. गोधडी शिवण्यासाठी ताईंनी 3 बेडशीट, 4 साड्या आणि गाऊनचे पीस कट करून दिलेले आहेत. गोधडी भरायला घेण्याआधी सर्व साड्यांचे फॉल काढायचे आहेत. साडीचा फॉल काढल्यानंतर आपण आधी साडीची 2 पदरी घडी करायची आहे. साडीचा पदर आणि नेसता भाग दोन्ही एकमेकावर ठेवून काठाला शिलाई मारून घेऊ. दुसऱ्या साडीचीही सेम याच पद्धतीने म्हणजे साडीची 2 पदरी घडी करायची आहे आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. साडी जोडून घेतल्यानंतर मी वरच्या बाजूने साडी कट करून घेत आहे. यानंतर साडी व्यवस्थित जमिनीवर अंथरून घेऊयात. साडी व्यवस्थित प्लेन अंथरायची, कुठेच चून पडून द्यायची नाही आणि त्याच्यावर थोडे थोडे पाणी शिंपडायचे, त्यामुळे साडी हलणार नाही. साडीनंतर त्याच्यावर बेडशीट अंथरली आणि नंतर अशा प्रकारे छोटे छोटे कपडे टाकून घ्यायचे. पूर्ण एक लेवल झाली पाहिजे. एका बाजूला जाड आणि दुसऱ्या बाजूला पातळ लेयर आला नाही पाहिजे. कुठेच गॅप ठेवायचा नाही. आता त्याच्यावर मी एक साडी अंथरून घेत आहे. त्यानंतर दुसरी साडी. या साड्या खूपच सॉफ्ट आणि सिल्की आहेत, त्यामुळे या साड्या मी आतमध्ये टाकत आहे. यानंतर दुसरी बेडशीट अंथरून घेते. ही बेडशीट उंचीला कमी पडत आहे म्हणून दुसरी बेडशीट कट करून घेतली आणि जिथे बेडशीट कमी पडत आहे तिथे ठेवून ती जागा कव्हर करून घेतली. गोधडीत सर्व कपडे आता भरून झालेले आहेत. आता जी वरच्या बाजूला साडी घालायची आहे ती मी कट करून घेते. ही साडी मी आता अशी बेडशीटवर व्यवस्थित अंथरून घेते. आपण साडीचा दोन्ही काठ जोडून घेतलेला आहे, तो असा बघा मध्यभागी येतो. चारही बाजूनी साडी व्यवस्थित ओढून घेतली आणि साडी हलू नये म्हणून त्याच्यावर जड वस्तू ठेवली. आता आपली ही गोधडी भरून झाली. यानंतर गोधडीच्या जाड दोऱ्याने हाताने आपण कच्ची शिलाई करून घेऊया. हे बघा, अशी कच्ची शिलाई करत असताना सुरुवात साडीच्या काठावर एका कडेने करायची आणि मशीनवर ही टीप घालत असताना याच बाजूने टीप घालायची. गोधडीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पूर्णपणे काठावर पहिली टीप मारून घ्यायची. इथे मी साधारण 3-4 इंचावर टीप मारत आहे. टीप घालत असताना सुई पूर्ण खाली फरशीपर्यंत लागली पाहिजे, म्हणजे आतमध्ये जे आपण कपड्याचे छोटे छोटे तुकडे घातलेले होते ते पूर्ण जॉईंट होतील. अशा पद्धतीने गोधडीला काठाच्या एका बाजूने पूर्ण मी टीप घालून घेतलेली आहे. यानंतर 1 किंवा 2 विताच्या अंतरावर दुसरी टीप घालून घ्यायची आहे. दोरा पुढे ओढून घेतला की साडीवरून व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा, म्हणजे गोधडीला चुन्या पडत नाहीत. गोधडीवरून हात व्यवस्थित फिरवूनच दुसरी टीप त्याच्यावर द्यायची. दोन पूर्ण टिपा घालून घेतल्या. आता मी तिसरी टीप घालते. हे बघा, अशा प्रकारे हातानेच टीप घालत असताना गोधडीवरून हात फिरवल्यानंतर कुठेच गोधडीला चून येत नाही, साडी कितीही सिल्की असली तरी. गोधडीला पूर्ण उभे टाके घालून झालेले आहेत आणि आता 4 ओळी आडवे टाकेही मी घालून घेते, म्हणजे गोधडीमध्ये घातलेले छोटे छोटे कपडे हलणार नाहीत. उभे आडवे टाके घालून आता झालेले आहेत. आता गोधडीच्या बाहेर जे कमी जास्त कापड आलेले आहे ते मी कट करून घेते. गोधडीच्या चारही बाजूंना आलेले एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे.
हे बघा, गोधडीमध्ये भरलेली छोटी छोटी कपडे जी बाहेर आली होती ती मी कट करून घेतली. त्यामुळे गोधडी एक लेवल झालेली आहे. चारही बाजूंना कापड कुठेच बाहेर आलेले दिसत नाही. यानंतर गोधडीचा असा रोल करायचा. रोल झाला. आता मी ही गोधडी मशीनवर शिवायला घेते. गोधडी अशी ठेवून मशीनवर गोधडीच्या काठावर 2 इंचावर टीप मारायची. टीप पुढे पुढे सरकत असताना दुसऱ्या बाजूने रोलही पुढे सरकवायचा. सुरुवातीची पहिली टीप घालताना अगदी सावकाशपणे घालायची. तर इथे माझी गोधडीला पहिली टीप मारून झाली. आता मी दुसरी टीप मारते. टिपा मारत असताना पहिल्या शिलाईचे धागे काढायचे. इथे मी सुरुवातीला 2-2 इंचावर 3-4 ओळी आधी पूर्ण टिपा मारून घेतलेल्या आहेत. कारण ही गोधडी खूप जड आहे. आणि यानंतर मी 1-1 वित्ताच्या अंतरावर टीप घालते. टिपा मारत असताना जशी जशी टीप जवळ येईल तसे हाताने घातलेले धागे काढायचे आहेत. कच्ची घातलेली शिलाई काढली की गोधडीवरून हात फिरवून घ्यायचा. गोधडी प्लेन करायची आणि नंतरच पुढे गोधडी सरकवायची. गोधडीवरून हात फिरवून पुन्हा शिलाई घातल्यामुळे गोधडीला चून पडत नाही आणि फिनिशिंग ही छान येते. टीप पुढे पुढे सरकेल तसा रोलही दुसऱ्या बाजूने पुढे पुढे सरकवायचा. पूर्ण गोधडीला आधी 1-1 वीत अंतरावरच शिलाई मारायची आहे. नंतर पूर्ण गोधडी शिलाई मारून झाली की नंतर 2-2 इंचाच्या अंतरावर टिपा मारायच्या आहेत. उभ्या टिपा घालताना जरा सावकाश घाला. आडव्या टिपा घालताना पटपट घातल्या तरी चालतील. कारण उभ्या टिपा मारताना आपण कच्चे धागे जे घातलेले आहेत ते काढून घेत आहोत आणि शिलाई मारल तशी आतले अस्तर जॉईंट होत आहे, म्हणून उभ्या टिपा जरा सावकाशच मारायच्या. आता माझ्या अर्ध्या गोधडीवर टिपा मारून झालेल्या आहेत. हे बघा. अशा मी 1-1 विताच्या अंतरावर टिपा मारलेल्या आहेत. धागा मॅचिंगचा असल्यामुळे तो दिसत नाही. हे बघा, मी जरा जवळून दाखवते. 1-1 विताच्या अंतरावर टीप मारून झाली की नंतर 2-2 इंचाच्या अंतरावर टीप मारून घेणार आहे. एवढी हलकी ब्रासोची साडी असून सुद्धा गोधडीवर साडी बघा कशी व्यवस्थित बसलेली आहे. म्हणून टीप मारत असताना सतत गोधडीवरून हात फिरवायचा. आता पूर्ण गोधडीला 1-1 विताच्या अंतरावर टिपा मारून झालेले आहेत. आता मी इथे 2-2 इंचाच्या अंतरावर टीप मारून घेत आहे. या टिपा पटपट मारल्या तरी चालतात. तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या अंतरावर तुम्ही टिपा मारू शकता. 1.5 किंवा 2 इंचाच्या अंतरावर उभ्या टिपा मारून घ्या. अशा टिपा मी संपूर्ण गोधडीला मारून घेते. हे बघा, आता संपूर्ण गोधडीला उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत. आता मी ही गोधडी तुम्हाला दाखवते कशा टिपा मारलेल्या आहेत ते. हे बघा, 2-2 इंचाच्या अंतरावर पूर्ण गोधडीला टीप मारून झालेली आहे. दुसऱ्या बाजूने ही गोधडी दाखवते. दुसऱ्या बाजूने कुठेच साडी गोळा झालेली नाही. अशा उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत. आता गोधडीच्या चारही बाजूला थोडीफार जी कपडे बाहेर आलेली आहेत ते मी कट करून घेते. अगदी थोडीच कपडे बाहेर आलेले असतात, पण ते पूर्णपणे कट करून घ्यायचे म्हणजे गोट घालताना पुन्हा त्रास होत नाही. हे बघा, गोधडीला आता मी आडव्या टिपा मारत आहे आणि आडव्या टिपा मारताना सुद्धा मी 1-1 विताच्या अंतरावर आधी टीप मारून घेत आहे. त्यामुळे आपल्याला 1.5-2 इंचाच्या अंतरावर टीप घालणे सोपे पडते. आतमध्ये घातलेले छोटे छोटे कपडे हलत नाहीत.
हे बघा, आता इथून मी 2-2 इंचाच्या किंवा 1.5-1.5 इंचाच्या अंतरावर टिपा मारून घेणार आहे. म्हणजे आपल्याला हव्या त्या साईजचे बॉक्स तयार होतात. आडव्या टिपा पटपट घालता येतात. जशी जशी मशीनवर गोधडी पुढे सरकते तशी तशी दुसऱ्या बाजूने गोधडी फोल्ड करून घ्यायची. 2-2 इंचाच्या अंतरावर इथे मी बॉक्स करून घेतले आहेत. तुम्ही सुद्धा घरामध्ये असलेल्या अशा जुन्या कपड्यांपासून छानशी गोधडी तयार करू शकता. ही गोधडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर पहिल्यांदाच गोधडी शिवणार असाल तर आधी सिंगल गोधडी शिवा. पुढच्या व्हिडिओमध्ये सिंगल गोधडी कशी शिवायची म्हणजे छोटी गोधडी कशी शिवायची हे मी दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये दिलेले छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्हालाही घरामध्ये असलेल्या जुन्या कपड्यांपासून छान गोधडी बनवता येईल. पूर्ण टिप मारली की ही गोधडी अशी पुन्हा सरकवून घ्यायची, फोल्ड करायची आणि पुन्हा दुसरी टिप मारायची. अशा पद्धतीने पूर्ण गोधडीला टिपा मारून घेते. मोठी गोधडी असेल तर वेळ लागतो, छोटी गोधडी असेल तर पटकन होते. ही गोधडी खूप जाड झालेली आहे. शिलाई मारून झाल्यानंतर गोधडी अशी सरकवून घ्यायची आणि एका बाजूने अशी फोल्ड करायची आणि पुन्हा टिपा मारायच्या. टिपा घालत असताना गोधडीला खालच्या बाजूनेही व्यवस्थित शिलाई येते का हे अधूनमधून चेक करायचे. गोधडीला पूर्ण बॉक्स तयार करून झाले. आता गोट कसा घालायचा ते बघूया. 4 इंचाच्या कापडी पट्ट्या मी कट करून घेतल्या आणि ते एकमेकावर ठेवून असे जॉईंट करून घेतल्या. गोधडीच्या एका टोकापासून 1.5 इंच अंतरावर पट्टी आतमध्ये ठेवून अशी त्याच्यावर टीप मारून घ्यायची. पूर्ण टीप एका बाजूने देऊन झाली की दुसऱ्या बाजूने या पद्धतीने दुमडून त्याच्यावर पुन्हा टीप द्यायची म्हणजे गोधडीला गोट तयार होतो. पट्टी थोडीशी ताणून धरायची म्हणजे गोटला चुन्या पडत नाहीत. या पद्धतीने अशी पट्टी दुमडून त्याच्यावर शिलाई घालायची. छोटा गोट घातल्यामुळे गोधडीला फिनिशिंग छान येते. चारही बाजूंना गोधडीला गोट घालून झालेला आहे. आता ही आपली गोधडी तयार झाली. हे बघा, गोट दिल्यानंतर गोधडी कशी दिसते. कुठेच गोधडी गोळा झालेली नाही. दुसऱ्या बाजूने गोधडी कशी दिसते ते बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.